पीक विम्याची वाट बघणाऱ्या सर्व शेतकऱ्यांसाठी आनंदाची बातमी आता कृषी मंत्र्यांच्या माध्यमातून दिली आहे। ज्या शेतकऱ्यांनी पीक विमा 2022 ला 2023 ला 2024 ला पीक विमा भरून पण त्यांच्या बँकेच्या खात्यावरती मिळाला नव्हता त्या शेतकऱ्यांसाठी पीक विम्याचा दुसरा टप्पा आजपासून सुरू करण्यात आला आहे। आताच कृषी मंत्री दत्तात्रय मामा भरणे यांनी पत्रकार परिषद घेऊन शेतकऱ्यांसाठी गुड न्यूज दिल्या। कारण गेल्या 4 ते 5 दिवसापासून पीक विमा त्या ठिकाणी जमा झाला, उद्या येईल, आज येईल अशा प्रकारच्या बातम्या पसरल्या होत्या। परंतु खरोखर आज शुक्रवार आहे, 12 सप्टेंबर आहे आणि शेतकऱ्यांच्या खात्यामध्ये पीक विमा थोड्याच वेळामध्ये आता बँकेच्या खात्यावरती जमा होईल असं त्या ठिकाणी देशाचे कृषी मंत्री शिवराजसिंह चौहान आणि आपल्या राज्याचे कृषी मंत्री दत्तात्रय मामा भरणे यांनी आत्ताच पत्रकारांना बोलताना महत्त्वाची माहिती या ठिकाणी दिली आहे। त्यामुळे तुम्हाला जर पीक विमा अजून पण मिळाला नसेल तर तुमच्यासाठी हा व्हिडिओ अत्यंत महत्त्वाचा आहे। कारण गेल्या 4 ते 5 दिवसापासून अनेक व्हिडिओ शेतकऱ्यांना त्या ठिकाणी समोर येत आहेत। आज पीक विमा येईल, उद्या पीक विमा येईल अशा प्रकारच्या बातम्या पसरत होत्या। यावेळी आता पत्रकारांनी आता डायरेक्ट आता कृषी मंत्र्यांनाच विचारलं की पीक विमा खरोखर वाटप करायला सुरुवात केली आहे का। त्यावेळी आता त्यांनी स्पष्टपणे सांगितले आज शुक्रवार 12 सप्टेंबर रोजी खरोखर पीक विम्याचं वाटप शेतकऱ्यांसाठी करण्यात आलेलं आहे। आज शुक्रवार, उद्या शनिवार आणि त्यानंतर रविवारी बँकांना सुट्टी असते। त्यानंतर डायरेक्ट आता सोमवारी पीक विमा वाटप होईल। म्हणजेच आज 10 जिल्हे, उद्या शनिवारी 10 जिल्हे आणि पुढील सोमवारी 10 जिल्हे असं 30 जिल्ह्यामध्ये पीक विमा या ठिकाणी वाटप करण्याचे आदेश कृषी मंत्री दत्तात्रय मामा भरणे यांनी बँकांना दिले आहेत। आता बघा, तुम्हाला गेल्या महिन्यापासून पीक विमा आज येईल, उद्या येईल अशा प्रकारच्या बातम्या पसरल्या होत्या। परंतु सरकारच्या माध्यमातून आता जाहीर केले की आता फक्त पीक विमा थोड्याच जिल्ह्यामध्ये वितरण सुरू केलेलं आहे आणि त्या ठिकाणी आता आज महत्त्वाच्या 10 जिल्ह्यामध्ये शुक्रवारी तुम्हाला थोड्याच वेळामध्ये खरोखर या ठिकाणी पीक विमा जमा करण्यात येणार आहे। आता बघा शेतकरी मित्रांनो, यामध्ये पीक विमा योजनेचा दुसरा टप्पा अखेर त्या ठिकाणी सरकारच्या माध्यमातून सुरू करण्यात आलाय। काही तांत्रिक अडचणी होती, तसेच बँकांचा सर्व्हर डाऊन होता असं कारण त्या ठिकाणी सरकारने दिलं आहे। परंतु या ठिकाणी आता असं दिसून येतंय त्या ठिकाणी शेतकऱ्यांसाठी सरकार आता पूर्णपणे लक्ष देऊ लागलं आहे। कारण तुम्हाला नमो शेतकरीचे पैसे आत्ताच दिले आहेत, PM किसान योजनेचे त्या ठिकाणी मागच्या महिन्यात पैसे दिलेत, पीक विमा पण काल अनेक शेतकऱ्यांना जमा झाला, आता आज अनेक शेतकऱ्यांना जमा होतोय। आता शेतकरी पूर्णपणे आता शेतकऱ्यांच्या बाजूने आहे असं सरकार त्या ठिकाणी दिसून येत आहे। त्यामुळे शेतकरी मित्रांनो, आज शुक्रवार आहे, जवळपास 3200 कोटी रुपये त्या ठिकाणी कालच आता बँकांना वर्ग करण्यात आलेत। कारण बँकांना पैसे दिल्याशिवाय तुमच्या खात्यावरती बँका पैसे टाकत नाहीत। त्यामुळे बँकांना पैसे या ठिकाणी 3200 कोटी रुपये या ठिकाणी दिले आहेत। गेल्या महिन्याभरापासून पीक विम्याचा पहिला टप्पा आता शेतकऱ्यांच्या खात्यावरती येत होता। कारण या ठिकाणी DBTचं वितरण एकदम स्लो होतं आणि त्यामुळे शेतकऱ्यांना लवकर पीक विमा जमा झालेला नव्हता। यावरती कृषी मंत्री दत्तात्रय मामा भरणे, मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस साहेब यांनी सांगितलं माफ करा शेतकरी मित्रांनो, तुम्हाला पीक विम्याची खूप वाट बघावी लागली, परंतु आज आता तुम्हाला शुक्रवारी 12 सप्टेंबर रोजी पीक विम्याचा दुसरा टप्पा या ठिकाणी सुरू करण्यात आलाय। त्यामुळे शेतकरी मित्रांनो, तुमच्यासाठी खूप मोठी आनंदाची बातमी मिळावी लागेल। आता बघा, तुम्हाला थोड्याच वेळामध्ये हेक्टरी 15,000 रुपये पीक विम्याचे बँकेच्या खात्यावरती जमा होणार असल्याची कृषी विभागाच्या माध्यमातून महत्त्वाची अपडेट या ठिकाणी समोर आल्या। पीक विम्याचा दुसरा टप्प्यासाठी GR सुद्धा काढण्यात आलाय। ज्यावेळी GR सरकारच्या माध्यमातून दिला जातो त्यावेळीच खरोखर पीक विमा त्या ठिकाणी सोडला जातो असं सरकारच्या माध्यमातून आता सांगण्यात आलं आहे। आता बघा शेतकरी मित्रांनो, आज पीक विम्याचा दुसरा टप्पा सुरू करण्यात आलाय। 3200 कोटी रुपये या ठिकाणी बँकांना देऊन टाकलेत। कोणकोणत्या बँकांना देऊन टाकलेत? महाराष्ट्र बँकेमध्ये त्या ठिकाणी पीक विम्यासाठी पैसे वाटण्याचे आदेश दिले आहेत, पोस्टात पैसे वाटण्याचे आदेश दिलेत, तसेच स्टेट बँक ऑफ इंडियामध्ये पैसे वाटण्याचे पीक विम्याचे आदेश दिले आहेत। त्यानंतर आता बघा, स्टेट बँक ऑफ इंडिया, महाराष्ट्र बँक, बँक ऑफ इंडिया, पोस्ट ऑफिस, जिल्हा मध्यवर्ती बँक, HDFC बँक, ICICI बँक, कोटक महिंद्रा बँक या बँकेमध्ये पीक विम्याचा दुसरा टप्पा वाटण्यासाठी या 10 जिल्ह्यामध्ये वाटा असं ऑर्डर त्या ठिकाणी कृषी मंत्र्यांच्या माध्यमातून दिली आहे। आता बघा, 2022चा शेतकऱ्यांनी पीक विमा भरला होता, परंतु त्यांना आता त्यावेळेला आता सरकारच्या माध्यमातून पीक विमा सरकारने सोडलेलाच नव्हता।
त्यानंतर 2023ला पण सरकारला त्या ठिकाणी आता रिक्वेस्ट केली, शेतकऱ्यांनी त्या ठिकाणी मोर्चे काढले, सरकारला त्या ठिकाणी पत्र पाठवली, आम्हाला पीक विमा द्या, आमचं नुकसान झालंय असं 2023ला पण पीक विमा भरला, परंतु शेतकऱ्यांना मिळालाच नव्हता। त्यानंतर 2024चा पीक विमा त्या ठिकाणी भरपूर 2024ला पाऊस पडला आणि यामध्ये नुकसान झालेल्या सर्व शेतकऱ्यांनी पीक विमा त्या ठिकाणी भरला होता, परंतु त्यावेळी सुद्धा सरकारने पूर्णपणे दुर्लक्ष केल्याचं पाहायला मिळालं। त्यामुळे भाजप सरकारवर शेतकरी पूर्णपणे नाराज होते। याची आता एक पत्र लिहून आता त्या ठिकाणी आता सरकारला दिलं। पुढे महानगरपालिकेच्या निवडणूक आहेत, त्यामुळे भाजप सरकारवर आता त्या ठिकाणी शेतकरी नाराज आहेत असं सरकारला समजल्याने तातडीने मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस आणि कृषी मंत्री दत्तात्रय भरणे यांनी आता बैठक घेऊन त्या ठिकाणी सरकारच्या माध्यमातून पीक विम्याचा दुसरा टप्पा तातडीने जमा करण्याचे आदेश त्या ठिकाणी आता कालच देण्यात आले होते आणि अशा प्रकारे आज शुक्रवार थोड्याच वेळामध्ये तुमच्या खात्यामध्ये हा पीक विमा या ठिकाणी आता जमा करण्यात येणार आहे। आता बघा शेतकरी मित्रांनो, तुम्हाला कोणतंही त्या ठिकाणी अटी पात्रता त्या ठिकाणी घातलेल्या नाहीत। सरकारने सांगितलं आहे तुम्ही त्या ठिकाणी अफवांवर विश्वास ठेवू नका, कारण त्या ठिकाणी सर्वजण सांगत असतात आज पीक विमा येईल, उद्या पीक विमा येईल, परंतु शेतकरी आशेने व्हिडिओ बघत असतात आणि त्यांच्या खात्यावरती पीक विमा जमा होत नसतो। तसेच अनेक जण सांगत असतात अपात्र यादी लावली, या शेतकऱ्यांना अपात्र केलं, त्या शेतकऱ्यांना अपात्र केलं, परंतु सरकारच्या माध्यमातून नवीन त्या ठिकाणी अपडेट आल्या, तुम्हाला कोणालाही अपात्र केलं जाणार नाही। 36च्या 36 जिल्ह्यामध्ये पीक विमा वाटप करण्यात येणार आहे। मागच्या महिन्यापासून फक्त त्या ठिकाणी डीबीटीचं वितरण स्लो असल्यामुळे फक्त 6 जिल्ह्यामध्ये पीक विमा वाटप करण्यात आलेलं आहे। टोटल 30 जिल्ह्यामध्ये पीक विमा या ठिकाणी आता दुसऱ्या टप्प्यामध्ये वितरण या ठिकाणी होणार आहे। म्हणजेच आज शुक्रवार आहे, 12 सप्टेंबर आहे, 10 जिल्ह्यामध्ये थोड्याच वेळामध्ये तुमच्या खात्यावरती पीक विमा येईल। उरलेले 10 जिल्हे शनिवारसाठी, त्यानंतर रविवार येतो पण रविवारी बँका बंद असतात, त्यामुळे सोमवारी डायरेक्ट त्या ठिकाणी उरलेल्या 10 जिल्ह्यामध्ये हा पीक विमा जमा करण्यात येतोय। त्यामुळे तुमचा जिल्हा कोणत्या जिल्ह्यात येतोय हे पाहणं तितकंच महत्त्वाचं आहे। आज शुक्रवारसाठी कोणते त्या ठिकाणी 10 जिल्हे आहेत, त्या ठिकाणी शनिवारी उद्यासाठी कोणते 10 जिल्हे आहेत आणि सोमवारसाठी कोणते 10 जिल्हे आहेत हे तुम्ही आता लक्ष देऊन पाहायचं आहे। तुमचा जिल्हा जर कोणत्या यादीमध्ये आहे, म्हणजे शुक्रवारसाठी आजसाठी तुमचा 10 जिल्ह्याचा यादीमध्ये आहे का, नेमकं शनिवारच्या 10 जिल्ह्यांच्या यादीमध्ये तुमच्या जिल्ह्याचा नंबर लागतोय का, सोमवारच्या 10 जिल्ह्यांच्या यादीमध्ये तुमचा नंबर लागतोय। शेतकरी मित्रांनो, खरोखर पीक विमा या ठिकाणी सोडण्यात आलाय, बँकांना जिल्ह्यांची यादी देण्यात आल्या। त्या ठिकाणी आता शुक्रवार म्हणजेच 12 सप्टेंबर रोजी कोणत्या जिल्ह्यांना या ठिकाणी वाटप करा असं सांगितलंय, त्या जिल्ह्यांची लिस्ट तुम्हाला सांगतो। त्यानंतर त्यामध्ये जर तुमचा जिल्हा नसेल तर शनिवारच्या लिस्टमध्ये 10 जिल्ह्यांच्या तुमचा जिल्हा असणार आहे आणि त्यानंतर जर नसेल तर नक्कीच तुमचा जिल्हा या ठिकाणी सोमवारच्या लिस्टमध्ये नक्कीच असणार आहे। त्यामुळे इथून पुढे तुम्ही आता लक्षपूर्वक बघा, तुमचा जिल्हा आज शुक्रवारसाठी आहे का, उद्या शनिवारसाठी आहे का, त्यानंतर सोमवार येतो, बँका उघडणारा दिवस सोमवार असतो, त्यामुळे त्या सोमवारी वाटणार आहेत हे तुम्ही आता इथून पुढे लक्षपूर्वक आता या व्हिडिओमध्ये बघायचं आहे। कारण ही जी यादी आहे तर ही कृषी विभागाच्या माध्यमातून आता ही यादी आली आहे। या जिल्ह्यामध्ये जर तुमचा जिल्हा असेल तर तुम्हाला हा पीक विमा तुमच्या 30 जिल्ह्यामध्ये येणार आहे। आता बघा जिल्ह्यांची नावे, आता बघा शेतकरी मित्रांनो, त्या ठिकाणी आज शुक्रवारसाठी आता पहिला जिल्हा यामध्ये निवडण्यात आला आहे। बघा सर्व जिल्ह्यामध्ये पीक विमा येणार आहे, फक्त तुम्ही आज तुम्हाला शुक्रवारी पीक विमा येणार आहे का, उद्या शनिवारी पीक विमा येणार आहे का, डायरेक्ट सोमवारी पीक विमा येणार आहे हे तुम्हाला आता या ठिकाणी सांगतो। बघा आजसाठी पहिला जिल्हा यामध्ये सरकारच्या माध्यमातून निवडण्यात आलाय, तो म्हणजे अकोला जिल्हा। आता बघा अकोला जिल्ह्यामध्ये आजपर्यंत तुम्हाला पीक विमा येईल म्हणत होते, परंतु आज खरोखर त्या ठिकाणी थोड्याच वेळामध्ये तुमच्या खात्यावरती पीक विमा जमा करण्याचे आदेश कृषी विभागाच्या माध्यमातून देण्यात आले आहेत। त्यानंतर 2 नंबरचा जिल्हा सोमवारसाठी निवडलाय, तो म्हणजे अमरावती जिल्हा। बघा आज त्या ठिकाणी शुक्रवारसाठी अमरावती जिल्हा निवडला आहे, तर अमरावती जिल्ह्यातून तुम्ही हा व्हिडिओ पाहत असाल तर तुम्हाला त्या ठिकाणी पीक विम्याचे 15,000 रुपये येणार आहेत। त्यानंतर 3 नंबरचा जिल्हा आहे शुक्रवारसाठी आजसाठी अहमदनगर जिल्हा। आता अहमदनगर जिल्ह्यामध्ये ज्या त्या ठिकाणी शेतकऱ्यांनी पीक विमा 22ला 23ला 24ला भरला असेल तर तुमच्या खात्यावरती हा पीक विमा जमा करण्यात येतोय।
त्यानंतर आता बघा त्या ठिकाणी आता सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे उस्मानाबाद, छत्रपती संभाजीनगर या 2 जिल्ह्यामध्ये सुद्धा आजच पीक विमा जमा करण्याचे आदेश देण्यात आले आहेत। शेतकरी मित्रांनो, तुमचा जिल्हा आज शुक्रवारसाठी 10 जिल्ह्यांच्या यादीमध्ये आहे का, शनिवार उद्याच्या 10 जिल्ह्यामध्ये आहे का, सोमवारसाठी तुमचा जिल्ह्यांचा नंबर लागतोय, लगेच तुम्ही आता 2 मिनिटे लक्ष देऊन पाहायचं आहे। त्यानंतर पुढचा जिल्हा आज शुक्रवारसाठी कोल्हापूर, गडचिरोली या जिल्ह्यामध्ये आज पीक विमा या ठिकाणी जमा करण्याचे आदेश या ठिकाणी देण्यात आले आहेत। आता बघा शेतकरी मित्रांनो, पुढचा जिल्हा गोंदिया जिल्हा, चंद्रपूर जिल्हा या गोंदिया आणि चंद्रपूर जिल्ह्यामध्ये आज सोमवारसाठी तुमचा जिल्ह्यांचा नंबर लागलेला आहे। त्यामुळे शेतकरी मित्रांनो, तुमच्यासाठी गोंदिया जिल्ह्यामध्ये, चंद्रपूर जिल्ह्यामध्ये आनंदाचं वातावरण आहे। तुम्हाला आज पीक विमा या ठिकाणी जमा होतोय। त्यानंतर जळगाव, जालना आणि ठाणे आता बघा या ठिकाणी हे 10 जे जिल्हे सांगितलेत तर यामध्ये पीक विमा तुम्हाला त्या ठिकाणी आज जमा होणार आहे। मग आता पुढचा तुमचा जिल्हा नेमकं सोमवारसाठी आहे का नेमकं उद्या शनिवार आहे उद्यासाठी आहे ते तुम्ही आता लक्ष देऊन बघायचं आहे। इथे पहा आता पुढचा जिल्हा सांगण्यात आलाय बघा या ठिकाणी धुळे, नंदुरबार या ठिकाणी नांदेड, नागपूर, नाशिक या जिल्ह्यामध्ये आता शनिवारसाठी पीक विमा या ठिकाणी जमा करण्याचे आदेश आहेत। त्यानंतर पुढचा जिल्हा सांगण्यात आलाय पालघर, त्या ठिकाणी पुणे, बीड, बुलढाणा, त्या ठिकाणी भंडारा, मुंबई उपनगर या जिल्ह्यामध्ये पीक विमा या ठिकाणी आता शनिवारसाठी त्या ठिकाणी सोडण्यात येणार आहे। मग अजून पण तुमचा जिल्हा आला नसेल तर नेमकं तुमच्या जिल्ह्यामध्ये पीक विमा कधी जमा होणार आहे, शेवटचे सोमवारसाठीचे जिल्हे या ठिकाणी काय सांगितले आहेत तुम्ही आता कान देऊन ऐकायचं बघा। या ठिकाणी आता बघा हिंगोली, सोलापूर, सिंधुदुर्ग, सातारा, वाशिम, वर्धा, लातूर, रायगड, रत्नागिरी, यवतमाळ या जिल्ह्यामध्ये सोमवारसाठी पीक विमा या ठिकाणी वाटप करण्याची शक्यता वर्तवल्या। त्यामुळे शेतकरी मित्रांनो, तुम्हाला अशाच प्रकारचे व्हिडिओ पाहण्यासाठी आपल्या लाईफ चेंज मोटिवेशन या चॅनलला आत्ता सबस्क्राईब करा। धन्यवाद।